look here. YRG ऑर्गनायझेशननी हा फेस्ट ऑर्गनाईज केलेला आहे आणि बेसिकली हा फेस्ट ऑर्गनाईज करायचा हेतू असा आहे की मेंटल हेल्थबद्दल जे आपले कॉन्व्हर्सेशन आहे की डिफरंट जे कम्युनिटीज आहेत वेगळे जे सिनियर सिटिझन्स म्हणू मुलं म्हणू किंवा यूथ आहे त्यांना कोणते इश्यूज फेस होतात आणि मेंटल हेल्थ म्हटलं की ह्या इश्यूजबद्दल जास्त बोललं जात नाही कारण आपल्या सोसायटीमध्ये खूप स्टिग्मा असतो आपल्या सोसायटीमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात की हे गुपित ठेवलं जाते की कोणी मानसिक स्थितीबद्दल कसं बोलू शकतो तर त्या सायलेन्स म्हणतो ना पण तो ती जी शांतता आहे ती आपण कशी तोडावी आपण मानसिक स्थितीबरोबर कसं डिफरंट जे ग्रुप्स आहेत त्यांच्याशी कसं बोलायचं तर त्यासाठी आम्ही आता पॅनल जे केलेलं होतं त्याबद्दल आम्ही वेगळ्या प्रकारचे जे कम्युनिटीज आहेत त्यांना कोणते प्रॉब्लेम्स होतात त्या प्रॉब्लेम्सला डील करायला कसली मदत होते ऑर्गनायझेशनली त्यांना कुठून सपोर्ट मिळतो काय मिळतो तर बेसिकली ॲज अन इन्फॉर्मेशन फॉर स्टुडंट्स आणि आपले टीचर्स आहेत आणि दुसरे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स आहेत यांच्यासाठी हे टॉक्स ह्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि प्रत्येक टॉकचा हेतू वेगळा आहे जसं मी ज्या टॉकमध्ये होते त्यामध्ये जी हानी होते जसं आपण ट्रॉमा म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला ट्रॉमाने आपल्या आयुष्यावरती त्याचा कसा इफेक्ट होतो आणि त्याच्याशी कसं ओव्हरकम करायचं त्याच्याबद्दल आम्ही आज बोललो आहे आणि दुसरे पॅनल्स पण आहेत त्याच्यामध्ये आपल्या मानसिक स्थितीबद्दल जे वेगवेगळे जे विषय आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन आणि त्याच्याबरोबर आपण डील कसं करायचं ह्याच्याबद्दल आपलं नाव माझं नाव केतकी म्हात्रे मी भाईंदरवरून आहे मी एक काउन्सिलर आहे मागच्या 7 वर्षापासून मी माझी इंडिपेंडंट प्रॅक्टिस आहे जिथे मी अडल्ट्सला काउन्सिलिंग देते जसं ते रिलेशनशिप इश्यू असतात जनताला आव्हान काय करतो जनताला आव्हान असं तरी की आपली जी मानसिक स्थिती असते ही आजकालच्या दुनियेमुळे खूप हादरलेली आहे लोक खूप घाबरलेले आहेत एवढं सगळं काही आपल्या आजूबाजूला चाललं आहे आणि त्यामुळे जे आपल्यावर त्याचा जो परिणाम होतो आपल्या मानसिक स्थितीवर जो परिणाम होतो त्याच्याबद्दल आपण दुसऱ्यांशी बोललं पाहिजे त्याच्याबद्दल आपण मदत घेतली पाहिजे ही माझं तुम्ही डॉक्टरांचं नाव घेतो काही डॉक्टर पॅरेंट्स जे त्यांचा रिलेटिव्ह सांगत नाही त्यांना घाबरवायचं करत आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही आय थिंक आपण जेव्हा मानसिक स्थिती बोलतो तेव्हा सगळ्यांचं असं अंडरस्टँडिंग असं वेळ झाले अरे काउन्सिलरशी बोलते वेळ झालं काय प्रॉब्लेम झाला खरं तर जरी मानसिक रोग नसला किंवा जरी मानसिक त्रास नसला सगळ्यांनाच भरपूर गोष्टींमध्ये संताप असतो किंवा काही गोष्टींमध्ये त्यांना आपण कठीणाई येते बोलण्याबद्दल तर ह्या गोष्टी आहेत ह्या फक्त रोगापर्यंत लिमिटेड नाही आहेत आपण आपलं जे जनरल पॉप्युलेशन आहे त्यांना पण भरपूर डिफिकल्टीज असतात डॉक्टरला काय आवाहन करणं ह्याच्यामध्ये पॅरेंट्स बरोबर बोलण्यासाठी डॉक्टरांना काय डॉक्टरांना आवाहन करणं की त्यांनी आपले जे पेशंट आहेत त्यांचं इमोशनल इश्यूज आहेत ते खूप सेन्सिटिव्हली त्याला ऐकावं आणि त्याला रिस्पॉन्ड करावं त्यांना टेक्निक्स द्यावे की कसे ते ओव्हरकम करू शकतात कसे आजूबाजूच्या लोकांपासून सपोर्ट घेऊ शकतात एक ऑर्गेनाइजेशन तो क्या कहेंगे इस पर्पस में कौन सा देश में ऑर्गेनाइजेशन किया गया है मेरा नाम उमेश राजू कनौजिया है और मैं 8 साल से वायरजी केयर के साथ जुड़ा हुआ हूँ वायरजी केयर बेसिकली यशवंतराव गायतोंडे एजुकेशन फाउंडेशन जो है वो 25 इंडिया में 25+ स्टेट में वो काम कर रहा है और जिसके 10+ क्लिनिक्स हैं वाई.आर. गायतोंडे बेसिकली सुनीति सुलेमन जो पद्मश्री हैं जिनको इंडिया में HIV को फाइंड आउट करने HIV वायरस को इंडिया में फर्स्ट फाइंड आउट करने के लिए उनको पद्मश्री मिला है उन्होंने बहुत बड़ा रिसर्च किया है और हम नॉट फॉर HIV पे ही वाई.आर. गायतोंडे काम करता है ये बेसिकली बहुत सारे डिजीज़ पे काम करता है वो चाइल्ड
पे काम कर रहा है, एनसीडी कैंप पे काम कर रहा है, वो टीबी पे काम करता है साथ साथ में, और बहुत सारे ऐसे हैं डिजीज़ जिसके ऊपर वाईआर गायतोंडे काम कर रहा है। सो बेसिकली ब्रेक द साइलेंस अगर आप देखोगे जो आज का इवेंट है, वो इवेंट मुंबई में ये ऑर्गेनाइज किया गया है विद द हेल्प ऑफ द मेनी इंस्टीट्यूट, रोटरी क्लब्स। ये इसलिए ऑर्गेनाइज किया गया है कि इस समय यंगेस्ट की बात करते हैं, चाइल्ड की बात करते हैं, तो यहाँ पे मेंटल हेल्थ डिस्टर्बेंस का बहुत बड़ा रोल देखने को मिलता है हमें, और हम इसके ऊपर कभी बात नहीं करते क्योंकि इतनी बिजी लाइफ होती है लोगों की। कॉर्पोरेट सेक्टर की बात करो, फैमिली की बात करो, या हेल्थ को लेके बात करो, तो हम सबके ऊपर स्क्रीन करते हैं, सबको डायग्नोस करते हैं, बट हम मेंटल हेल्थ को कब डायग्नोस करेंगे? हम अपने मानसिक स्थिति पे हम मतलब हमारी स्थिति अच्छी है कि ख़राब है, या उसको किसी की ज़रूरत है, ये कब बात करेंगे? तो बेसिकली ये इवेंट उसके ऊपर बेस है, और इसीलिए आज हम आप देखोगे तो बहुत सारे CBOs, NGOs, यंग ग्रुप्स, डॉक्टर्स, एक्सपर्ट्स यहाँ पे आए हुए हैं जो इसके ऊपर चर्चा कर रहे हैं और डिस्कशन कर रहे हैं। ये कब तक चलेगा एग्जीबिशन? सो ये बेसिकली ये 2 डेज़ का ये वर्कशॉप है, 30 और 31 जैन। इसके बाद इसकी फाइंडिंग निकाली जाएगी, और उसके बाद कुछ फाइंडिंग निकाल के इसको हम पब्लिश करेंगे। सर सिर्फ महाराष्ट्र में इसका अभी जो ऑर्गेनाइजेशन किया गया, आयोजित किया गया, कौन कौन सा देश में आयोजित किया गया? सो बेसिकली रोटरी क्लब एंड वाईआर गायतोंडे इससे पहले भी बहुत सारे ऐसे वर्कशॉप्स को इवेंट को ऑर्गेनाइज कर चुका है, और इस बार मुंबई में उन्होंने ये ऑर्गेनाइज किया है, और आगे चल के अभी तक प्लान कोई हमने अभी तक हुआ नहीं है, पर जैसे ही प्लान होता है वी डेफिनेटली भी हमारे जो सोशल मीडिया पेज है वहाँ पे हम इसको पोस्ट करेंगे। और साथ साथ में अगर जिसको भी इसके बारे में और कुछ इंक्वायरी या कुछ और जानना है, सो वाईआर गायतोंडे वेबसाइट पे जाके, या हमारे इंस्टाग्राम वाईआर गायतोंडे पे जाके वो वेबसाइट पे जाके चेक कर सकते हैं। कोई भी अपकमिंग इवेंट्स आ रहा है उसके बारे में वो डिटेल ले सकते हैं। कितने सारे ब्रांचेस हैं आपके? सो बेसिकली भारत में 20+ स्टेट में हम काम कर रहे हैं, और इसके 10+ क्लिनिक है हमारे। जैसे मैंने आपको बताया, हम बहुत सारे डिजीज़ पे काम करते हैं, और बहुत सारे रिसर्च पे हमारा काम ऑनगोइंग चल रहा है। सो ये सारा कंटिन्यू हमारा जो वर्क है ये बहुत पहले से चल रहा है, और आगे भी शायद हम कैसे ही करते रहेंगे। जनता को क्या आह्वान करेंगे? मैं सभी को यही कहना चाहता हूं कि आज जो वर्कशॉप हमने ऑर्गेनाइज किया है वो बहुत ही यूनिक सब्जेक्ट है मेंटल हेल्थ के ऊपर, और जिसके ऊपर हम शायद नहीं बात करते हैं। शायद हमें इसके ऊपर बात करने की ज़रूरत है। बच्चों से लेके, यंग ग्रुप से लेके, सीनियर सिटीजन से लेके, इनके ऊपर चर्चाएं होनी चाहिए। और आपको लगता है कि कहीं पे भी अगर इन चीज़ों के ऊपर लेके अवेयरनेस नहीं है, सो आपको एक्सपर्ट्स को मिलना चाहिए। आप हमसे कॉन्टेक्ट कर सकते हो, सो वी कैन हेल्प यू। थैंक यू सो मच।